नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण टिफिनसाठी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे आणि खरंच सकाळच्या घाई गडबडीत झटपट अशी होणारी रेसिपी आहे. तर मग चला बनवूया. इकडे मी घेवड्याची शेंग रात्री साफ करून ठेवली होती. म्हणजे शेंगा असतात तर त्या व्यवस्थित साफ करून घ्यायच्या. तर इकडे मी साफ करून रात्रीच ठेवली होती. आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया. तर इकडे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. तसंच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तर इकडे मी मीठही घालून घेतलेलं आहे आणि आता हे मी एका गॅसवर ठेवून दिलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून त्याला आता आपण 5 मिनटं शिजवून घेणार आहे. तोपर्यंत ते शिजतंय तोपर्यंत तुम्ही तुमचं दुसरं काम करू शकता. तर इकडे मी 5 मिनटं त्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे. तर ओपन करून बघते तर तुम्ही बघू शकता आपली शेंग खूप छान अशी शिजलेली आहे. तर यामध्ये थोडंसं पाणी राहिलं आहे. जर तुम्हाला पाणी नसेल पाहिजे तर तुम्ही थोडासा गॅस फुल करून पूर्ण पाणी आटवून घेऊ शकता. पण मी थोडं यामध्ये पाणी ठेवणार आहे. तर इकडे मी आता गॅस बंद करून घेते. तर इकडे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण याला एक फोडणी देणार आहे. खूप सोपी म्हणजे फोडणी देणार आहे. जास्त काही नाही आहे. घरात जे साहित्य उपलब्ध असतं त्यामध्येच आपण टिफिनसाठी ही रेसिपी बनवणार आहे. तर इकडे मी गॅस बंद करून घेतला आणि ह्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेते. तर सर्वप्रथम इकडे कढई गरम करायला ठेवायची. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये मी तेल घालून घेते. तेलही चांगलं गरम झालं की कढीपत्त्याची 7-8 पाने घालायची. तसंच अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी घालायची. जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये मी थोडंसं आलं आणि लसणाची पेस्ट आहे तर ती घालून घेतली. तिलाही चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये. आलं लसूण परतलं की लगेच त्यामध्ये घालून घेणार आहे आपण बारीक चिरलेलं एक मीडियम साईजचा कांदा आणि तोही तेलामध्ये चांगला नरम पडेपर्यंत त्याला परतून घ्यायचा. आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा नाही, फक्त त्याला नरम पडेपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता आपला कांदा नरम पडलेला आहे. तर आता आपण यामध्ये घालणार एक तसंच बारीक चिरलेलं टोमॅटो आणि तेही यामध्ये चांगलं ते पण नरम पडेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. 1-2 मिनटामध्ये आपलं टोमॅटो चांगलं नरम पडतं. तर इकडे आपलं टोमॅटोही चांगलं नरम पडलेलं आहे आणि आता यामध्ये आपण घालूया थोडेसे मसाले. तर इकडे अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला घालून घेतला आहे. तसंच 1 चम्मच तिखट मसाला आणि 1 चम्मच मी कांदा आणि लसणाची चटणी घालून घेते आणि तेही यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला तिखट मिरची पावडर पाहिजे असेल तर तुम्ही तेही घालू शकता. पण इकडे मी लाल तिखट घातले, तेही तिखटच असतं म्हणजे थोडंसं, तर त्यामुळे तेवढंच घातलं आहे. आणि यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. आपण शेंग शिजवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे या मसाल्याला जेवढी जरूरत आहे तेवढंच मीठ घाला, नाहीतर भाजी खारट होऊ शकते. मीठ घालून मसाले चांगले 1-2 मिनटं चांगले परतून घ्यायचे. मसाले तुम्ही जेवढे चांगले परतसाल तेवढे भाजीला टेस्ट खूप छान येते. तर इकडे मसाले मी चांगले परतून घेतलेले आहे आणि आता यामध्ये आपण घालूया शिजवून घेतलेली घेवड्याची शेंग आणि तिलाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. सर्व जिन्नस एकजीव झाले पाहिजेत तोपर्यंत आपण आता याला मिक्स करून घेणार आहे. तर इकडे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता 2 मिनटं याला चांगलं आपण म्हणजे पुन्हा एकदा शिजवून घेणार आहे. यावर ताट वगैरे काही झाकणार नाही, फक्त असंच त्याला आपण 2 मिनटं शिजवून घेऊया. तर इकडे 2 मिनटं झालेले आहेत आणि आपली भाजी पण मस्त अशी शिजलेली आहे. जास्त शिजवायची गरज पडत नाही कारण आपण शेंग पण अगोदरच शिजवून घेतलेले असते आणि मसाले पण चांगले परतून घेतलेले असतात. पण दोन्ही एकजीव झालं पाहिजे तर त्यासाठी आपण 2 मिनटं त्याला चांगलं शिजवून घ्यायचं. तर इकडे तुम्ही बघू शकता टिफिनसाठी सकाळच्या घाईगडबडीत 10 मिनटात अशी तयार होणारी घेवड्याची सुकी भाजी रेडी झाली. तर तिला आता मी इकडे एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा.
रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.